पुण्याच्या गोल्फ चौकामध्ये मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू. मर्सिडीज बेन्झचा चालक पोलिसांच्या ताब्यात. येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये गोहत्या थांबवण्यासाठी गेलेल्या 2 गोरक्षकांवर हल्ला. दोघे गंभीर जखमी. तुळजाभवानी देवीचा गाभारा सोनं चांदीनं मढवणार. मंदिरातील प्रदक्षिणा मार्गही मोठा करणार. मुंबई विमानतळाला धमकीचा मेल. विमानतळ अधिकाऱ्यांची माहिती. रिक्षा टॅक्सी चालकांना ग्रॅज्युटी देण्याचा मानस. ग्रॅज्युटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. नीट परीक्षेमधील गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस आक्रमक. संभाजीनगरमध्ये जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन. जळगावातून संत मुक्ताईंच्या पालखीचं मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं पंढरपूरकडे प्रस्थान. पालखीसोबत हजारो वारकरीही ज्ञानबाद माऊली तुकारामचं जयघोष करत रवाना. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सपत्नी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. बुलढाण्याच्या खामगाव इथल्या सराफा बाजारामध्ये चांदी 91,000 नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच चांदी 91,000 रुपयांवर, तर सोन्याला 71,750 रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.